तुम्हा सर्वांना गतहारी अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काही आपल्या आयुष्यात दुःखाच्या घटना घडलेल्या असू देत किंवा सुखाच्या असू देत, ते सगळं मागं सोडून, गत म्हणजे काय, सोडणे किंवा जाणे, सगळ्या मागं सोडून पुन्हा नवीन सुरुवात करायची असते. कारण तुम्हाला पण माहिती आहे की श्रावणा एक्सपेरिमेंट आपला सक्सेसफुल झालेला आहे. हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग. अँड येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. दिवे आधी सगळे काढून घेते. हे घासून ठेवलं आहे मी सगळं. आता हे घासून ठेवते सगळं. आता म्हटलं देवारा पण आवरूया. सगळं काढलंच आहे. तर तुळशी जवळचे पण आहेत दिवे, ते पण घेते. ॲक्च्युली माझ्याकडे आहेत भरपूर दिवे, पण ते वाशीला आहेत आणि ते मी आणायचं विसरले. त्यामुळे जेवढे आहेत तेवढेच दिव्यांचं पूजन करणार आहे मी. आधी घासून घेते पटपट पटपट सगळ्या देवांना. आता अभिषेक घालून झाला आहे दुधाचा. आता स्वामींना घालते. झाली माझी पूजा इथं. आणि स्वामींसाठी मी हे नवीन म्हणजे होतं आधीच, पण ते आता काढले लोढ आणि ते बैसणं आणि हा फेटा स्वामींना. आता वात लावून घेतली मी दिव्यांमध्ये. तयार पण आहे पाकिट माझ्याकडं वातींचं, तर ते दुसऱ्या दिव्यात घालते छोट्या छोट्या. समया वगैरे ना छान वाटले असत्या पूजेलाच, पण काय माझं पण नाही लक्षात आलं ते आणायचं. आणि कसं होतंय की इथं जास्त समया वगैरे काय म्हणजे लागतच नाही, त्यामुळे मी काही तर आणल्याच नव्हत्या. पूजा सगळी झाली माझी. आता दिवे लावून घेते छान. छानशी पूजा झाली माझी. आता दिव्यांना मी हळदी कुंकू लावून घेते. मस्त अशी इथं पूजा झाली आहे. आणि इतकं माइंड फ्रेश वाटतंय ना आज, काय बघायलाच नको. जेव्हा पण आपण असं पूजा करतोय ना, तेव्हा असं एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला फील होते.
म्हणजे जितकं ते व्हिडिओमध्ये उठून दिसत नाही ना तेवढं ते प्रत्यक्षात दिसते. खूप भारी वाटते आणि मी हे आधी करायचीच, फक्त ते कॅप्चर होत नव्हतं, त्यामुळं छान वाटलं. तुम्हा सर्वांना गतहारी अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्हा दोघांच्याकडून पण. ॲक्च्युली ज्याला आपण गटारी गटारी म्हणतोय ना, तर ते गटारी नाही, ते गतहारी आहे. गतहारीचा अपभ्रंश होत होत त्याला गटारी नाव पडलं. आणि गटारी अमावस्या अमावस्या म्हणत म्हणत आपण मटण वगैरे त्या दिवशी ते खायला लागलो की आषाढाचा शेवटचा दिवस आहे आणि ह्याच्या पुढं आता महिनाभर आपण खाणार नाही, कारण उद्यापासून श्रावण महिना लागतो असं आहे. पण ॲक्च्युली त्यामध्ये काय धारणा असते, आज दीप अमावस्या पण म्हणतात त्याला. आज दिव्यांची पूजा करायची असते आणि उद्यापासून आपला श्रावण सुरू होतो. तर उद्यापासून म्हणजेच जे काही आपल्या आयुष्यात दुःखाच्या घटना घडलेल्या असू देत किंवा सुखाच्या असू देत, ते सगळं मागं सोडून, गत म्हणजे काय, सोडणे किंवा जाणे, सगळ्या मागं सोडून पुन्हा नवीन सुरुवात करायची असते. कारण तुम्हाला पण माहिती आहे की म्हणजे श्रावणामध्ये झाडांना नवीन पालवी येते, सगळं निसर्ग नव्याने बहरत असतोय, प्राण्यांचं पण प्रजनन सुरू असते प्राण्यांचं सुद्धा, त्यामुळं पृथ्वी ही पुन्हा तयार होत असते नव्यानं, पुन्हा जन्म घेत असते पृथ्वी ह्या महिन्यात. त्यामुळे आपण मांसाहार वगैरे करत नाही त्यामध्ये. आणि असं झाले की आपण ते दीप अमावस्या खूप कमी साजरी करतो आहे आज. आणि गटारी म्हणजे मटण, तुमचं काय जे काय असेल ते मांसाहारी, तर ते आपण करतो आणि तशी सेलिब्रेट करतो आपण ही गटारी. पण ॲक्च्युली ती गटारी नाही आहे, ती गतहारी आहे. तुम्ही जे काही गोष्टी घडलेल्या होत्या आपल्या आयुष्यात सुखाच्या दुःखाच्या, त्या सगळ्या मागं सोडून पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असते, की जेणेकरून उद्यापासून आपण एक नवीन दिवस उगवल्यावर आपण नवीन सुरुवात करू, आपल्या आयुष्यात अजून छान गोष्टी घडतील अशा दिशेने आपण उद्यापासून वाटचाल करायची असते. त्यामुळे ही गतहारी अमावस्या असते. मी ना इंस्टावर एक रील बघितली होती, ते कापूर, दालचिनी, वेलची वगैरे घालून ते छानपैकी त्याचं धूप तयार करतात ते. तर मी पण तसं आता ट्राय करणार आहे, बघा म्हणलं आज करून. तर त्यात मी दाखवते तुम्हाला ते नक्की सक्सेस होतं आहे की नाही. ते असं म्हणतात की छान वास वगैरे येतो आहे त्यानं. तर बघूया आता, थांबा तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलं आहे ते. इथं मी तूप घेतलं आहे, अर्धा चमचा वेलची घेतल्या 3-4, कापूर, हे काय हे दालचिनी, तमालपत्र, हे सगळं घेतलं आहे. आता हे काडीपेटीनं पेटवून घ्यायचं, कापूराला लावायचं ते. वा, लागलं चांगलंच पेटले. आता हे आपलं हे असंच उघडं ठेवायचं. हे पहिल्यांदाच केलं, मला काय माहीत नाही कसं आहे करते. बघ होतं पेटते तरी म्हणजे चांगलं ते. आता भीतीच वाटत होती, पण झाले चांगलं वाटतं. मला वाटतं ते मी झाकून ठेवावं. त्याचा वास येतो, दालचिनी, तमालपत्र, मस्त असं. फायनली मस्त असा धूर तयार झालेला आहे आणि एक्सपेरिमेंट आपला सक्सेसफुल झालेला आहे.